निवडणूक मत चोरीचा प्रकार बँकेतून पैसे काढण्यासाठी हॅकिंग करण्यासारखा आहे. याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे. तुलनात्मक स्पष्टीकरण. बँक हॅकिंग. कुणीतरी एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्याचा किंवा ऑनलाईन बुकिंगचा लॉग इन क्रेडेन्शियल्स चोरी करतो किंवा नकली बनवतो. त्यानंतर त्या बँक खात्यातून फसव्या पद्धतीने पैसे काढले जातात किंवा ट्रान्सफर होतात. यासाठी अनेकदा OTP, वन टाइम पासवर्ड किंवा द्विघटक प्रमाणीकरणाचा वापर केला जातो. पण जर तेही फसवणूक करून मिळवले गेले तर एखाद्या व्यक्तीला नक्की कळत नाही. बँक मालकाला त्याचा धोका समजत नाही जोपर्यंत खूप उशीर होतो. मतदान यादीत हॅकिंग. निवडणूक आयोगाच्या प्रणालीतील BLO बूथ लेव्हल ऑफिसर च्या लॉग इन क्रेडेन्शियल्सची चोरी किंवा डुप्लिकेशन केली जाते. BLO द्वारे मतदार यादीत नावे जोडणे किंवा हटवणे शक्य असते. जर हे लॉग इन आणि OTP हॅक केल्यास प्रत्यक्ष BLOला कळत न ठेवता मनमानी नावे हटवली किंवा फेरफार केले जाऊ शकतात. तंतोतंत बँक हॅकिंगसारखे, ज्यामुळे मतदारांची ओळख आणि मतदानाचा हक्क चोरीला जाऊ शकतो. तांत्रिक समानता. दोन्ही बाबतीत एक विश्वसनीय लॉग इन वापरून प्रणालीत प्रवेश मिळवून बदल केले जातात. OTP आणि डिजिटल प्रमाणीकरण असले तरी हेही तंत्रज्ञान फसवले जाऊ शकते. हॅकिंगमुळे मालकाला बँक खात्याच्या मतदाराच्या माहिती न देता नुकसान होऊ शकते. दोन्ही प्रकरणात त्वरित लक्षात येणे कठीण असते आणि संशय लागल्यावरच तपासले जाते. याचा धोका. बँकेत पैसे चोरीला जाणे तर मतदान प्रक्रियेचा फसवणूक होणे लोकशाहीसाठी धोका आहे. हॅकिंगमुळे निवडणुकीचा निष्पक्षपणा, मतदारांचा विश्वास आणि संपूर्ण शासन व्यवस्थेचा आधार धोक्यात येतो. मुळात मतदान हॅकिंग म्हणजे बँक हॅकिंगसारखाच संगणकीय प्रवेश प्राप्त करून खोटे बदल करणारी आणि मालकाला न कळणारी तंत्रज्ञानाद्वारे